एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे बाजू अनुक्रमे 6 सेमी, 8 सेमी, बाजू अनुक्रमे 6 सेमी, 8 सेमी व 10 सेमी आहेत. चला 10 सेमी आहेत. ठीक आहे, 10 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती रे? चला परिमिती किती असं म्हणतात त्यांनी. चला परिमिती काढायचं आहे. 2 मिनिटात उत्तर. चला विदिन 1 सेकंड मला आन्सर पाहिजे. दिसत नसेल तर सांगा. ओके, दिसतंय सगळ्यांना. थोडस नेटवर्क इश्यू आहे, थोडं दिसेल. चला दिसतंय. ओके डन. दिसायला लागलं. दिसायला लागलं. सगळे म्हणतायत 24. ओके ठीक आहे. आता मला आन्सर पाहिजे, कोणीतरी आन्सर दिलं पाहिजे. ठीक आहे, उगाच बघून काय हरकत नाही. सगळ्यांनी पटकीने आन्सर कोणीतरी दिलं पाहिजे. ठीक आहे, चला कोणाला या इच्छा आहे का आन्सर द्यायचं? 2 मिनिटांमध्ये आन्सर आलं पाहिजे आपलं. ठीक आहे, बाकीचे कुठे गेले रे? मी सांगू का? ओके, शेरवी म्हणते, साने म्हणते मी सांगू का? ओके ठीक आहे. मला काय करणार आहे? सुघोष आहे का? सुघोष सांगणार आहे. ठीक आहे, सुघोष सांगणार आहे. ठीक आहे, सुघोष आहे का? आहे. चल सुघोष उत्तर सांग रे सुघोष. येतोय आवाज? येतो. आवाज येतोय? हो. हा, मग उत्तर सांग. आता काय करायचंय? त्रिकोणाची परिमिती काढायची. तर कशी काढणार रे? सर पहिले आपण त्रिकोण काढून घेऊ. चल, आणि तुझं बुक दाखव बरं. बुक आहे का जवळ? घेतलास का? दाखव बरं. नोटबुक आहे का तुझ्या जवळ? दाखव. चल लवकर नोटबुक दाखव. आहे का? कॅमेरा ऑन करून दाखव. चल लवकर दाखव. टाइमपास नको करू. क्वेश्चन लिहिला का? दाखव पहिले आधी. चल दाखव लवकर. नाटकी करायची नाही तिथं. लिहिला का क्वेश्चन? दाखव क्वेश्चन कुठे? क्वेश्चन दिसत नाही. सर लिहितो. कधी? हे झाल्यानंतर, क्लास झाल्यानंतर. चला उत्तर सांगा लवकर. उत्तर सांगा. हुशार म्हणून वाया जाऊ नका, कळलं का? चला कोण सांगणार आहे? शिवम सांगणार आहे. शिवम, चला करा सॉल्व. हुशार म्हणून वाया जायचं नाहीये, उत्तर सांगायचं आहे. कळलं का? चला म्यूट करतोय तुम्हाला. 1 मिनिट, शिवमला घेतोय. आरोही उत्तर सांगणार आहे. आरोही, ठीक आहे. आरोही सांग, लवकर सांग बाळ. आरोही, चला आरोही येते का आवाज? चला समृद्धी कुठे गेली रे? आरोही बाळ, उत्तर सांगायचं आहे. शिवमला सांग. शिवम आवाज येते? शिवम मनीषा. ओके, मनीषा मध्ये मी. ओके थांब मनीषा बाळ, थांब. आपल्याला आता हा आवाज येते का? 1 मिनिट लक्ष द्या सगळ्यांनी. हा आवाज चालू राहू दे तुझा माईक. आताच आपल्याला संधी आहे. आपल्याला अरे 1 मिनिट शिवम. शिवम 1 मिनिट, 1 मिनिट थांब. आपल्याला आताच संधी. अरे शिवम 1 मिनिट थांब रे, 1च मिनिट थांब. आपल्याला आता एक्झाम आलेली आहे, थोडं सिरियस घ्या. आणि क्वेश्चन पण अशीच विचारतात, ह्याच्या व्यतिरिक्त काही विचारत नाहीत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतोय, आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन घेतोय. आणि तुम्ही थोडं सिरियसनेस ठेवा तुमच्याकडे, कळलं का? नुसतं तुम्ही लिहित नाहीये, काही नाहीये. आणि तुम्ही स्वतःला हे करताय. ठीक आहे, घरच्यांना तुम्ही हे करताय. ठीक आहे, अभ्यास करायचा, सगळे क्वेश्चन लिहायचं, उत्तर काढायचं. 1 तास दररोजचं द्यायला काय हरकत आहे रे? इथं क्वेश्चन लिहायचं आणि इथं सॉल्व्ह करायचं. कंटाळा येत असेल तर इथंच सॉल्व्ह करायचं, इथं सॉल्व्ह करायचं. इथं क्वेश्चन लिहायचं आणि इथं सॉल्व्ह करायचं माझ्या बरोबर. कंटाळा येत असेल तर तुम्ही एवढं करा. क्वेश्चन पेपर एवढं करायचं आहे, सगळे क्वेश्चन करायचे वाटेल. मग तुम्हाला कसं अवघड जाईल? मग क्वेश्चन जाणारच नाही अवघड तुम्हाला. कळालं का? अभ्यास करायचं, नुसतं टाइमपास नका करू. चाललंय का? घरचे बसवतात म्हणून बसू नका. कळालं का? चला सांग रे शिवम, सांग.
शिवम, शिवम सांग आता उत्तर लवकर. सगळ्यांना आलं पाहिजे उत्तर, एकाला असं नाही की सगळ्यांना जमलं पाहिजे. हा बोल. सर, एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 6 सेमी, 8 सेमी व 10 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असं सांगितलंय. म्हणजे एका त्रिकोणाची बाजू 6 सेमी, 8 सेमी आणि 10 सेमी आहे. त्याची आपल्याला बेरीज करावं लागेल. बरोबर बरोबर, ठीक आहे, बरोबर. त्रिकोणाची परिमिती बरोबर. त्रिकोणाची परिमिती बरोबर काय रे? बाजूची बेरीज ना, सर्व बाजूची बेरीज ना. हो सर. बेरीज, ठीक आहे. चल एकदम छान. चला किती बाजू आहे बाळा? 6, 8 आणि 10. कळतंय का रे सगळ्यांना? कळलं का? हा चला. 18 24 24 सेमी म्हणजे येत 24 सगळ्यांनी लक्ष दे. सेंटीमीटर. चला सेंटीमीटर. चला 24 सेमी येत आहे. 24 सेमी सगळ्यांना कळलं? सगळ्यांना कळलं का? कळलं नसेल तर नो टाका. चला काही हरकत नाही. आता इथून तरी सिरियस व्हा, आजपासून तरी व्हा. कळलं का? उगा टाइमपास नका करू. सुघोष, दररोज बुक दिसली पाहिजे मला, दररोज. घरचं ऐकायचंच नाही, नाटकी करायची उगा. ठीक आहे, ऐकायचं घरचे. ते उगाच बसवत नाही तुझ्यासाठी, चांगले आपल्यासाठीच बसवत आहेत. कळालं का? क्लासमध्ये जर आपल्याला जर काही एक्स्ट्रा येत असेल तर आपल्याला किती आनंद होतो. मग तो आपल्याला दाखवायचं तिथं, मला हे येते बा. कळालं का? काय फरक पडला? लहान जरी असेल तरी आपल्याला जमतंय ना, मग करायला हरकत काय? करायचं. कळालं का? करायचं सगळ्यांनी, जमत असलं तरी करायचं. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला कळालं का सगळ्यांनी? चला सगळ्यांना कळालं का? चला सगळ्यांना कळालं? चला सगळ्यांना कळतंय? ओके, सगळ्यांना कळतंय का? चला हो म्हणून टाकायचं. चला पुढचा क्वेश्चन घ्या. चला पुढचा क्वेश्चन. चला, घनाला किती पृष्ठभाग असतात? तर चला एकदम सोपा क्वेश्चन. घनाला पृष्ठभाग किती असतात? चला, घनाला पृष्ठभाग किती आहेत? चला लवकर क्वेश्चन उत्तर द्यायचं लगेच. क्वेश्चन न लिहिता पहिलं उत्तर दिलं पाहिजे. चला, हे सोपं आहे बघा, हा विचारलेलाच आहे एक्झामला, तरी पण मी घेतोय. चला, घनाला किती पृष्ठभाग असतात? चला, आपण घेतलं होतं, सगळं दाखवलं तुम्हाला. हे पृष्ठभाग म्हणून दाखवलं 6 असतात. सगळ्यांनी उत्तर 6 आलं पाहिजे. वेगळं कोणाचं आहे का रे? 8, 10 असं काही आहे का? चला सांगा, असेल तर मला सांगायचे. 10 कशी प्रूफ करून दाखवायचं. ठीक आहे, सगळ्यांचं 6 येतंय उत्तर, एकदम छान. 6 येत आहेत, एकदम छान. सगळ्यांना हा क्वेश्चन जमतोय. हा क्वेश्चन सोपा आहे, सगळ्यांना जमलं पाहिजे. ठीक आहे, चला चला चला, ओके, एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता एकदम अजून मस्त वेगळ्या पद्धतीचं असं फिरून काहीतरी क्वेश्चन विचारले जातात आपल्याला एक्झाम मध्ये, तर आपल्याला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. सो आपल्याला बघा क्वेश्चन दिलेला आहे बघा. कोणत्याही 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 संख्येला दोनने निशेष भाग जाण्यासाठी 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 तिच्या तिच्या एकक स्थानी लक्षात ठेवा, एकक स्थानी लहानात लहान अंक कोणता असावा? चला, लहानात लहान अंक कोणता असावा? लहानात लहान लहान अंक कोणता असावा? कोणता असावा? चला, कोणता असावा रे? कोणता असावा? सगळ्यांनी टाकायचा. मी पर्याय देणारच नाहीये. चला 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 चला, सगळ्यांनी आता मी पर्याय देईल. चला, तुम्हाला जो पर्याय वाटला तो पर्यायचं उत्तर द्यायचं. 1 का नाही, 2 का नाही, 3 का नाही. चला चला, याचं मला उत्तर पाहिजे आणि याचं मला एक्सप्लेनेशन कोण करून दाखवेल. चला चला, कोणत्याही संख्येला 2 ने निषेध भाग जाण्यासाठी एकक स्थानी लहानात लहान अंक कोणता असावा? चला, शौर्य म्हणतोय मी सांगू का? आदर्श, ओके, आदर्श सांगेल, बघूया. मी सांगू का? स्वरा सांगेल, ओके ओके, एकदम छान.
असं मला सगळ्यांकडून हवंय, कारण मला तुम्ही काय होते बघा, क्लासमध्ये जर कोणी सांगत असेल तर हा क्वेश्चन जरी आला एक्झाम मध्ये, अरे हा आपलं तेव्हा सांगत होता आदर्श असं असं बोलत होता, मग लगेच आपल्या माइंड मध्ये क्लिक होतो. कळालं का? म्हणून मी तुम्हाला विचारतोय. हे क्वेश्चन काय विचारायची गरज नाहीये, मी सॉल्व्ह करून दिला असतो तुम्हाला. कळालं का? चल शिवम सांग. सॉरी शिवम म्हणतो, आदर्श. हा सर, पहिला प्रश्न वाचतो. हा कोणत्याही प्रश्न. संख्येला 2 ने निशेष भाग जाण्यासाठी तिच्या एकक स्थानी लहानात लहान अंक कोणता असावा? तर ऑप्शन बर क्रमांक 1 येतो. बर, का बरं एकच का बरं? सगळ्यात लहानात लहान आहे ना म्हणून का? ओके हा बरोबर. सर. बघा दोन निश्चित भाग, बरं दोन निश्चित भाग, बर दोन्ही निश्चित भागासाठी आपल्याला काय पाहिजे? सगळ्यात लहान लहान कुठला? शून्य आहे बरोबर. आणि सगळ्यात मोठा कुठला अंक असेल रे? मग सर्वात मोठा कुठला असेल? कोण सांगेल? सर्वात मोठा अंक कुठला असेल सांगू शकाल का? दोन्ही निश्चित भाग जाण्यासाठी सर्वात मोठा अंक एकक स्थानी कोणता असेल? कोणता असेल? चला लवकर टाकायचं याच्यावर. असा क्वेश्चन विचारला जाते इथं तुम्हाला लहान विचारलं, उद्या तुम्हाला काय विचारल? मग मोठी संख्या मोठा अंक विचारेल, मग तुम्हाला करताय बघा. शिवम गवळेने टाकलं बघा 4, एकदम छान. बघा काहीतरी वेगळं आलं. 4 असला पाहिजे म्हणून, बर 8 असला पाहिजे म्हणतात काही जण. काही जण 8 म्हणतात. शिवम फक्त 4 म्हटला. शिवमलाच मी विचारणार आहे 4 का? शिवमच का 4 का? चला शिवम, काहीतरी शिवमचं एक्स्ट्राच काहीतरी करा. शिवम, शिवम सर. येस सर. 4 का? 4 का? ती सगळे 8 सर म्हणतायत. कारण की दोनची दुसरी संख्या आहे, डायरेक्ट 8 नाहीये, त्याच्यामध्ये 4 पण आहे त्याला मोठी जाणारी. अरे पर्याय काढून टाक. पर्याय नाही तुझ्या समोर, पर्याय नाही डोळ्याला. सोड विषय. पर्याय नाहीये, पर्याय नाही. पर्याय असल्यामुळे टाकलं का? बर तुझं म्हणणं पर्यायामध्ये पण सर. 4 नव्हतं. पर्यायामध्ये पण 4 नव्हतं बाळ, फक्त मी असं लिहिलं. 1 2 3 4 असं लिहिलं. इथं 3 होतं, इथं 2 होतं, इथं 1 होतं, इथं 0 होतं. पर्यायामध्ये पण 4 नव्हतं बाळ. कळालं का? असं असे हे पर्याय होते. तू काय केलास? हा 4 म्हणून टाकलास. तसं असेल तर तसं हे पर्याय नाही तुला असं समज. आता सांग मला, सर्वात मोठा अंक कुठला असेल? मग सांग आता. पर्याय नाहीत, कुठला असेल सांग. मग सर 8 असेल. बर बरोबर. मला स्वरा सांगणार आहे एक्सप्लेनेशन नुसार. बघूया. ठीक आहे 8 म्हणे. ओके छान. स्वरा 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 कुठे? स्वरा. ओके मजा येत, मजा आली पाहिजे रे. सगळ्यांनी असं ठणठणीत आन्सर खणखणीत दिलं पाहिजे. वाटलं पाहिजे घरच्यांना पण, वा आन्सर सांग. चला हा स्वरा, हा बोल काय म्हणतोय तू सर मी वेगळं काय? पहिला क्वेश्चन वाचते. कोणत्याही संख्येला 2 ने निशेष भाग जाण्यासाठी तिच्या एकक स्थानी लहानात लहान अंक कोणता असावा? तर मग आपले ऑप्शन 0 1 2 3 होते. मग जर कोणत्याही संख्येला 2 ने जर निशेष भाग द्यायचा असेल तर आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी यूज करतो. तर 2 ने जर निशेष भाग द्यायचा असेल तर त्याच्या एकक स्थानी 0 2 4 2 4 6 आणि 8 8 बरोबर. असतो. मग लहानात लहान सगळ्यात पहिली संख्या 0 असते, म्हणून 0 आहे त्याचं उत्तर बरोबर. 0 आहे. बरोबर. मोठ्यात मोठी 8. 8 बरोबर. एकदम छान. ठीक आहे. 2ची टेस्ट ऑफ ड्युलिटी त्याने काढलेली आहे. तर काय 2 4 6 आणि 8 बरोबर. 2 4 6 आणि 8 जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. तर मग तिने काय म्हणली? सर्वात लहान अंक हा असेल आणि सर्वात मोठा तर हा असेल. बरोबर. हे लक्षात ठेवा. असं विचारून फिरून विचारते क्वेश्चन, तर आपल्याला कसंही विचारू द्या तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे. थँक्यू सोरा, एकदम छान उत्तर दिलेले आहे. ओके चला, मी त्यासाठी थोडं क्लॅपच करतोय. ठीक आहे एकदम छान. असं उत्तर सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. ओके चला, आता पुढचा क्वेश्चन आहे. म्यूट कर बा, म्यूट कर, म्यूट कर बा, म्यूट कर बा. ठीक आहे. आता हे एकदम छान मजेदार तुमच्या समोर क्वेश्चन येतोय बघा. हा पण खूप मजेदार आहे, तर हा तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. चला, हा कोण सॉल्व्ह करेल बघा. 25 प्लस, चला नंतर इजिकल टू, चला 110 भागिले 2 या पदावल्यामध्ये, पदावल्यामध्ये समानता
समानता येण्यासाठी समानता येण्यासाठी हा ठीक आहे, येण्यासाठी चौकटीत कोणती संख्या असेल रे? चौकटीत कोणती संख्या असेल? कोणती संख्या असेल? आता तुम्ही इथं असं डोकं लावत बसल्यावर वेळ लागेल, त्यासाठी ऑप्शन देतो. कारण का डोकं लावत बसल्यावर थोडा वेळ लागेल, तर ऑप्शन तुम्ही टाकू तुम्ही जर सॉल्व केलं, ऑप्शन ठेवून सॉल्व केलं, ऑप्शन ठेवून सॉल्व केलं, ऑप्शन ठेवून सॉल्व केलं, तर लगेच उत्तर भेटतो. तर आपल्याला अशा क्वेश्चनला मी ऑप्शन देतो, मुद्दामून द्यायला लागलो, कारण का इथं तुम्हाला वेळ लागेल, त्यासाठी घ्या ऑप्शन. ठीक आहे, चला आतापर्यंत ऑप्शन दिलं नव्हतं, घ्या तुम्हाला ऑप्शन देतो. एक ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 35 आहे रे हो बाळांनो, हा 60 आणि हा 75. चला काय जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. बघूया 303. अरे सुशील काहीतरी 303, काय उत्तर कसा काढला काय माहिती. 30 30 30 30. चला 30 टाकते का रे? 30 जर टाकलं तर किती होईल? 65 होईल का बघा. बे 10 नंतर किती उरतात रे? 1 बे 10. तर बघा रे काय येईल बघा तुमचं, तुम्ही बघा. एक पण ऑप्शन बरोबर आहे, सगळे ऑप्शन चुकले का? असं काही असं पण होऊ शकतं बरं का, असं पण होऊ शकते, लक्षात घ्या. चला मला आय थिंक इथे वाटतंय 20 असेल. ऑप्शन मला चुकला असं मला वाटायला लागलं. ठीक आहे, इथे 20 असेल असं वाटतंय. ठीक आहे, बघूया, करेक्शन करूया. जर ऑप्शन मध्ये चूक असेल तर चेक करून बघूया. जर ऑप्शन ठेवून बघा, जर नसेल तर बघूया. ठीक आहे, चला कळतंय का कोण क्वेश्चन आन्सर सांगणार आहे? चला ऑप्शन चुकलेत का ते पण सांगायचं, ऑप्शन पण चुकू शकतात. ठीक आहे, मला वाटतं डाऊट येते बघा. चला का बघा, करून बघा. 25 + 30 टाकून बघा, 35 60 आणि 75 टाकून बघा. चला उत्तर येते का चेक करायचं. ठीक आहे, चला ऑप्शन बरोबर असेल तर बरोबर येईल उत्तर, नसेल तर ऑप्शन चेंज करूया. ठीक आहे, बरोबर आहेत ऑप्शन, बरोबर आहेत, मला वाटतं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन बरोबर आहेत. चला ऑप्शन बरोबर आहे. चला ऑप्शन बरोबर आहे. चला उत्तर टाका रे, सगळ्यांनी उत्तर टाका. शुभ्रा उत्तर टाक रे, काय उत्तर दिसत नाही तुझं. चला मनस्वी उत्तर कोण सांगणार आहे? चला लवकर, चला लवकर लवकर. ओके चैतन्य म्हणतो ओके, छान. ओके चला लवकर, कोण सांगणार मला? चला सुघोष सांगेल, आता सुघोष सांगेल, म्हणजे सुघोष सांगणार मला, किंवा आरोही सांगेल, किंवा मला रिया सांगेल, किंवा श्रावणी आहे. ओके मनस्वी आहे. हा मनस्वी उत्तर, मनस्वी उत्तर पाहिजे आपल्याला, मनस्वी उत्तर पाहिजे. हो सर. हा मग सांग काय करावं लागेल? सर 110 भागिले 2 या प्रश्नाचं उत्तर जर भागाकार केला तर 55 आन्सर येतं. बरोबर, याचं 55 येतं, तर मला इकडं पण 55 पाहिजे, तर त्यासाठी ऑप्शन मधला कुठला ऑप्शन टाकू सांगा? 30. जर मी इथं 30 टाकलं तर बेरीज किती होईल? 25 + 30 जर केलं तर 55. बरोबर आहे रे, एकदम छान उत्तर आलेलं आहे. म्हणजे समानता करायची होती आपल्याला, समानता समानता करायची होती. चला 55 बरोबर 55 आलं का, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट. चला कळलं का रे? सगळ्यांना कळालं का? कोणाला कळालं नाही असं आहे का कुणी? आहे का कुणी? चला इथं आपण 30 ठेवून बघितलं, हे बरोबर 55 आलं, आणि जर 110 भागिले 2 केलं तर 55 आलं. बघा आता भागाकार करता आला पाहिजे. 110 भागिले जर 2 केलं तर बघा, 2×5 = 10, उरला किती हो? 1, हा 0 इथं घ्या. ठीक आहे, मग परत 2×5 = 10 जर केलं तर हा येईल उत्तर 0. चला कळलं का रे? आलं माझं 55, तर मला पण हा 55 करायचा आहे, तर मी त्यासाठी पहिला ऑप्शन टाकून बघितला, माझा पहिला ऑप्शनच करेक्ट निघाला. बघा 25 + जर 30 केलं तर माझं उत्तर 55, हे बरोबर हे आलं. 55 बरोबर 55 आलं, म्हणजे आपला समानता येण्यासाठी चौकटीत काय टाकावं लागेल? 30 टाकावं लागेल. कळलं का? चला पुढचा क्वेश्चन. सोपं होतं रे, सोपं होतं, मनस्वीने उत्तर दिलं. चला कसं तरी दिलं, तेवढं चांगलं. मनस्वी छान पद्धतीनं उत्तर दिले आहे. ओके चला
आता बघा लगेच 2 मिनिटात उत्तर आलं पाहिजे. 2 मिनिटात बघा. एका आयताची लांबी हे तर आपल्यासाठी हे दररोज आपलं एक तरी क्वेश्चन होतो अशा पद्धतीचा, तर आपल्याला ह्याचं उत्तर 2 सेकंदामध्ये आलं पाहिजे. 2 सेकंदात नाही, 30 सेकंदात द्या. ठीक आहे, चला चला उत्तर टाकायचं आहे. 2 सेकंदात नाही, 30 सेकंदात द्यायचंय. चला 9 सेमी. 9 सेमी आहे. 9 सेमी आहे. तर आयताचे क्षेत्रफळ, तर आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ किती? चला लवकर उत्तर लगेच 2 सेकंदात. आणि कोण सांगणार? 108. एकदम छान. 108 108 108 सगळे टाकतायत. ओके, छान. एकदम फास्ट आणि छान पद्धतीने टाकतेत. चला सगळ्यांचं वेलकम. आणि मला उत्तर कोण सांगणार आहे 2 मिनिटामध्ये? हा रिअलमी कोण आहे रे? रिअलमी कोण आहे रे? नाव सांग तुझं. रिअलमी, रिअलमी. हा रिअलमी कोण आहे? सांगितलं तर बरं आहे बाळ, नाहीतर आउट, बाहेरच बाहेरच काढलं जाईल. रिअलमी, रिअलमी कोण आहे? रिअलमी कोण आहे रे? कळतंय का? ठीक आहे, चला असो, थोडा वेळ ठेवतो तुला आणि काढून टाकतो. रिअलमी तुला काढून टाकतो. चला श्री, श्री बाळ, श्री, श्री, श्री उत्तर सांगायचं आहे तुला आता. श्री, अरे श्री तुला अनम्यूट करतोय, तू काय करतो रे? श्री, अरे यार श्रीला काय होतंय? चला रुद्र, चल उत्तर सांग. रुद्र, रुद्र, अरे आवाज येत नाही का रे माझा? हा रुद्र उत्तर. सर शिवम, हा हा बोल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र सांग चल. अरे काय बोलतो का नाही रे? एवढा वेळ लागते का? आमची माने इथं 1 मिनिटात सांगते. माने कुठे रे आपली? हा चला माने, चला सांगा, त्याला चान्स देऊन या. चला आता टाइम घालवतोय आपला. हा माने, माने. एका आयताच्या लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी आहे, तर आयताचे बर. क्षेत्रफळ किती? आयताचे बरोबर, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बरोबर. चला पुढं, आता पुढं. लांबी आहे 12 व रुंदी आहे गुणुले ही 9. 9. ओके, चला. गुणुले 9 बरोबर 108. 108 काय बाळ? सेमी का चौसेमी? 9 सेमी 9 सेमी. ओके, एकदम छान. सगळं कळालं का रे? 1 मिनिटात आन्सर दिलं. 1 मिनिटाच्या आतमध्ये आन्सर दिला. एकदम छान. सगळ्यांना असंच उत्तर देता आलं पाहिजे जसं की मानेने दिले. चला आता पुढचा क्वेश्चन आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? एकदम सोपा क्वेश्चन आहे पुढचा पण. तो पण तसा आला तर आपल्याला लगेच 2 सेकंदात उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला चला 2 सेकंदात उत्तर कोण देणार आहे बघूया आता. चला 2 सेकंदात उत्तर द्यायचं आहे. तर जास्त वेळ घालण्यात काही नाहीये अशा क्वेश्चनला. हा क्वेश्चन खूप सोपा आहे. तर मी विचारतो तरी पण सगळ्यांना विचारतोय. वर्तुळाची वर्तुळाची त्रिज्या 8 8 सेमी आहे. 8 सेमी आहे. 8 सेमी आहे. तर तर त्या तर त्या वर्तुळाचा व्यास किती? वर्तुळाचा व्यास किती? वर्तुळाचा व्यास किती? व्यास किती? अरे चलो चलो दोस्त,
2 मिनिटामध्ये, विदिन 2 मिनिट्स आय हॅव आन्सर. मला आन्सर पाहिजे. चला 2 मिनिटामध्ये आन्सर पाहिजे मला, 2 मिनिटात. चला 2 मिनिटामध्ये सगळ्यांनी 2 मिनिटात टाकून द्यायचे. 20 जण आहेत ना, 20च्या 20 आन्सर पाहिजे मला, 20च्या 20 आन्सर पाहिजे. एक आपला असा सर्कल असतो बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे त्रिज्या बरोबर, त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या दिलेली आहे. तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला काय विचारलंय? व्यास विचारलंय. व्यास, व्याज बरोबर सूत्र आहे, व्याज बरोबर 2 गुणिले त्रिज्या, बरोबर 2 गुणिले त्रिज्या. आरोही आता पुढचा क्वेश्चन तुला विचारतो हा आरोही, ठीक आहे. रेडी राहा आरोही. आता हा क्वेश्चन सांगत नाही तुला, विचारत नाही तुला हा. पुढचा क्वेश्चन तुला तुझ्या तुझ्या ह्याचा आहे, तुझ्या लेवलचा. चल 2 गुणिले त्रिज्या सगळ्यांच्या लेवलचा क्वेश्चन आहे, बरोबर. व्यास विचारले, 2 गुणिले त्रिज्या. जर तुम्हाला त्रिज्या विचारली असेल, तर तुम्हाला जर व्यास दिला असेल, त्रिज्या विचारली असेल, तर हे पण सूत्र लिहून घ्या ज्यानं लिहिलं नसेल. त्रिज्या बरोबर जर विचारलं तर व्यास भागिले काय करायचं, 2 करायचं. हे दोन्ही लिहून घ्या व्यवस्थित. आणि हे असा असतो आपले, हा वर्तुळाचा काय असतो, केंद्रबिंदू असतो. आणि हे इथून इथपर्यंत परिघापर्यंत जी लाईन असते, रेषाखंड असते, तो असते आपला काय असतो, तो आपला असतो, हे त्रिज्या असेल, ठीक आहे. हे त्रिज्या म्हणतात, याला त्रिज्या म्हणतात. आणि इथून जे इथपर्यंत जी लाईन असते, समजा इथून पूर्ण या सेंटर मधून जर जात असेल ही लाईन पूर्ण, या परिघा ह्या परिघाच्या पॉईंट पासून तर या परिघाच्या सेंटर केंद्रबिंदूतून जात असेल लाईन, तर ही झाला आपला व्यास असेल, हा व्यास असेल. आणि सर्वात मोठी जीवा हा व्यास असते, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हे व्यास असते. आणि हे जे आहे ते हा काय असतो, हा काय असते, ही काय असते, जीवा असते. याला काय म्हणतात, जीवा, ठीक आहे. हे जीवा छोट्या मोठ्या असतात. सर्वात मोठी जीवा हा व्यास असतो, हे लक्षात ठेवा. आणि याचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर बघा, आता उत्तर कसे काढणार. तुम्हाला विचारलंय काय हो, विचारलंय काय, व्यास विचारलंय. तर मला माहिती आहे त्रिज्या दिले, त्रिज्या इथं आहे, तर त्रिज्या इथं लिहा. 2 गुणिले 8 लिहिलं तर 8 दोन्ही 16, हे माझा काय झाला, व्यास झाला, व्यास. चला व्यास कळलं का, कळलं का सगळ्यांना, कळलं का. हा चला पुढचा क्वेश्चन तुम्हाला मी सांगू का, प्लीज म्हणणार आहे तुम्हाला पुढचा क्वेश्चन, किंवा नाही आरोहीच झाल्यानंतर तुम्हाला आन्सर देण्यात चान्स भेटेल, ठीक आहे. चला प्लीज, तुम्हाला प्लीज म्हणू नका, काही हरकत नाहीये. तुम्हाला विचारणार, 100% विचारणार. चांगली म्हणते प्लीज सर मी सांगू का, काय हरकत नाही, तुला विचारतो बाळा. आता हा आरोहीचं झाल्यानंतर तुला विचारणार बघा, 4.5 तास म्हणजे किती. चला 4 तास म्हणजे किती, चला रे कोण सांगणार. म्हणजे 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 किती मिनिटे, किती मिनिटे. चला क्वेश्चन मार्क आहे, तर तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. पटापट. चला उत्तर काढता आलं पाहिजे. मी काय तुम्हाला हे ऑप्शन देत नाही. चला मिनिटे किती होती तुम्ही सांगू शकता, सांगा. चला कोण आहे रे आता थोडस मजा येणार आहे क्वेश्चन मध्ये, थोडस आहे दम म्हणतात त्या क्वेश्चन मध्ये, थोडस आहे, पॉवर आहे त्या क्वेश्चन मध्ये. मला असं वाटते, तुम्हाला काहीच नाही वाटत नसेल, आहे लई इझी आहे तुमच्यासाठी, लई इझी आहे, ठीक आहे. मला वाटते थोडस तुम्हाला जाईल डिफिकल्ट, पण जात नाही तुम्हाला, कारण का तुम्ही खूप हुशार आहेत, ठीक आहे. चला 2 मिनिटांमध्ये उत्तर मला पाहिजे. 340 म्हणतायत, कोण आहेत रे, शुभ्रा मनस्वी 340 म्हणते. ओके, छान पद्धतीने उत्तर देत आहेत. बघूया कोण चुकले, कोणाचे किती चुकले बघूया. 340 वाले बघूया, ठीक आहे. चला 340 सगळे म्हणतायत. मला वाटते आरोहीने उत्तर सांगणार आहे. आरोही काय म्हणते बघूया. आरोहीसाठीच हा क्वेश्चन मी दिलेला आहे, ठीक आहे. चला सगळ्यांसाठी आहे, आणि आरोही मला याचं उत्तर सांगणार आहे. चला कोण आलं रे आता, लेट. ओके ठीक आहे. चला आरोही आहे का रे, आहे. हा आरोही बोल बाळा. समजलं नाही मला हा क्वेश्चन. अरे असं कसं चालेल रे, समज नाही बघ रे. आता मी सांगतो आणि तुम्हाला उत्तर द्यायचं, ठीक आहे. कळलं का, कळलं का. हो सर. आणि तू लेक्चरला होती बाळ, हो नव्हती असं नाहीये. आता बघ एक बघ, सगळ्यांनी बघा रे, सगळ्यांनी बघा. ज्याला येत नाही, अरे वा 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 वा, मनस्वीनं काढलं पण चुकलं. बरेच जणांचं चुकलं, मला असं वाटायला लागलं. चला बघूया, तू अनम्यूट कर थोडस आरोही, म्हणजे सगळ्यांना समजलं ना, तुलाही समजेल आणि बाकीच्यांना जमत नसेल त्यांना पण समजेल ना.
समजेल का नाही? मग म्यूट कर बाळ, थोडं कर म्यूट. ठीक आहे, तुम्हाला मी 10 वेळेस माझं आता काय सांगू रे सर, लेट आलो. अरे साई लेट आला, मग काय झालं? इथं आन्सर काढ. मग लेट आला तरी आन्सर काढायचं. ठीक आहे, चला आता इथं काय रे, 5 तास पहिलं घेऊया आपण. ठीक आहे, आणि हे 0.4 तास तुम्हाला लिहून दिलंय 10 भऱ्यात, मी ते करायचं तेच करताय. सानवी सांगशील का उत्तर? अरे वाह, एक्सलंट उत्तर, एकदम छान, एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे सानवीने. शुभ्राला काय झालं? शुभ्राला काय झालं? एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. कारण मी तुम्हाला हे लिहून दिलं तर बाळांनो, 10 वेळेस सांगितलं, 10 वेळेस सांगितलं मी. तुम्ही असे क्वेश्चन विचारतात, विचारलेला क्वेश्चन आहे रे बाळांनो, विचारलेला क्वेश्चन आहे. काय करताय तुम्ही? बघा आता, बघा तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे हे तासाचं कन्वर्ट तर तुम्ही करू शकता. तुम्हाला माहिती आहे 5 तास गुणिले जर 60 केलं तर हे मला मिनिटात कन्वर्ट होतो, बरोबर? हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर? म्हणजे हे काय झालं, 5 × 30 म्हणजे 300 मिनिट हे झाले माझे. ठीक आहे, बरोबर? ह्या 5 तास 0.4 तास तुम्हाला लिहून दिलं तर नाही बाळांनो? 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं असं लिहून दिलं का नाही रे? मिनिट. बघा लक्षात घ्या, 0.2 मिनिट 0.2 तास म्हणजे हे पण लिहून दिलं तर तुम्हाला बाळांनो, लक्षात घ्या. तास तास 0.2 म्हणजेच 0.2, हा बरोबर आदर्श म्हणा. आता हे किती मग 12 मिनिटे होतील. ठीक आहे, 12 मिनिटे लक्षात घ्या, लिहून घ्या. 0.3 तास, 3 तास म्हणजे सायंत्रिक 18 मिनिटे. कळालं का? 18 मिनिटे. 0.4 तास म्हणजे सायंचोक 24 मिनिटे. आणि 0.5 तास म्हणजेच तुमचे 30 मिनिटे. कळलं का रे? कळालं का? मिनिटे लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता उत्तर तुमचं बरोबर येणार. हे 30 झाले की हो, याचे 30 मिनिटं ह्याच्यात ऍड केलं आपण, सॉरी 24 ना, सॉरी याचे 24 मिनिटं ह्याच्यात ऍड करा तर किती झाले? 324 मिनिटं टोटल झाले मिनिटे. लक्षात घ्या. आणि समजलं नसेल तर मला विचारा. तुम्हाला माहित आहे अर्धा तास असं 1/2 0.5 म्हणजे अर्धा तास म्हणजेच काय रे? बघा 30/60 करा. हे 30 अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं करा. हे 0 गेला, हे 0 गेला, 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 ला 0.5 लिहू शकतो. 1/5 ला 0.5 म्हणजे याला 30 मिनिटं लिहू शकतो आपण. कळालं का? कळालं का? 30 मिनिटं लिहिलंय. 0.5 ला 30 मिनिटं कसं लिहिलं? कळलं का? 0.5 ला 30 मिनिटं कसं लिहिलं? कळलं का? 0.1 ला 6 मिनिटं लिहिलंय. कळलं का? हे लक्षात ठेवा. बघा हे पण कसं आलंय दाखवतो. हे पण कसं बघा, लक्षात ठेवा. बघा 6 मिनिटाचं कन्वर्ट बघा, 6 मिनिटाचं कन्वर्ट. 6 मिनिटाला जर तुम्ही 60 न भागा, 60 न भागला म्हणजे ह्या 6 मिनिटाला आपण तासात कन्वर्ट करतोय. 6 मिनिटाला 60 न भागतोय म्हणजे तासात कन्वर्ट करतोय. म्हणजे काय? म्हणजे काय? 6 1 6. ठीक आहे, 6 1 6, 6 1 6 म्हणजे 1/10 म्हणजे तुमचा 0.1 तास म्हणजे तुमचे 6 मिनिटं. कळलं का? कळलं का? चला सांगायचंय. कळलं नसेल परत सांगतोय मी, परत सांगतोय. कळलं नसेल तर परत सांगतोय, काही हरकत नाहीये. कळतंय? कळतंय सगळ्यांना? कळतंय? ओके, ठीक आहे. सगळ्यांनी टाकायचं हो म्हणून. चला हो म्हणून टाकायचं सगळ्यांनी. ठीक आहे, हे कळलं? लिहून घ्या व्यवस्थित, तुमच्या बुक मध्ये दिसलंच पाहिजे, हे दिसलंच पाहिजे. आता मग मला सांगा 12 मिनिटं. 12 मिनिटाला मी 60 न भागतोय, याला तासात कन्वर्ट करतोय. तासात गेलं तर माझं 0.2 आलं पाहिजे. बरोबर येणार. बघा 6 1 6, 6 2 12. इथं काय झाले बघा? 10 झाले. म्हणजे 2/10 म्हणजे माझं 0.2 आलं का हो? येणार, येणारच उत्तर येणार. जर तुम्ही 18 मिनिट म्हणजे सर हे तासात कन्वर्ट करून दाखवा तर दाखवतो. बघा आता बघा काय झालं, 60 बघितले तर याला 60 मिनिटं आहे, त्याला मला तासात कन्वर्ट करण्यासाठी भागावं लागेल 60 न. बरोबर भागावं लागणार. मग काय करणार? मग 6×3 = 18, 6 1 6, इथं 10 झाले म्हणजे 3/10 म्हणजे तुमचे 0.3. बरोबर म्हणजे 0.3 तास बरोबर 18 मिनिटे. कळलं? कळलं का सगळ्यांना? ओके चला, कळतंय? कळतंय का? चला आता काढा. आता उत्तर पाहिजे म्हणा. हा आता हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे.
विसरलं नाही पाहिजे, लिहून घ्या. लिहिणं झालं असेल तर डन म्हणून सांगा. सगळ्यांनी लिहिलं का रे? सगळ्यांनी लिहिलं का? चला, सगळ्यांनी लिहिलं का रे सांगा लवकर. ओके. शुभ्रा, कसं चुकलं रे बाळ? चुकू देऊ नका हो. ज्याच्याकडे माझे जेवढ्या अपेक्षा आहेत त्याने तरी नका चुकू द्या. शुभ्रा, हे आपलं आरोही कळलं का? आरोहीला विचारतोय. माय फेवरेट स्टुडंट आहे माझी. बघा आरोही कुठे, बघू द्या. हा आरोही, कळलं का आरोही? हो सर. आता सांगू शकशील पुढचा क्वेश्चन? हो. ओके, आता घे मग, आता उत्तर काढायचं लगेच तुला. चला, 6.3 तास म्हणजे किती मिनिटं सांगा. सगळ्यांनी उत्तर, सगळ्यांनी टाकायचं रे, सगळ्यांनी उत्तर टाका. 6.3 म्हणजे किती तास? चला लवकर उत्तर 2 सेकंदाच्या आतमध्ये. आणि आरोही सांगेल. ठीक आहे, तुम्ही काढा उत्तर, आरोही सांगेल. थांब आरोही 2 मिनिटं, त्यांना उत्तर टाकू दे आणि तू मला सांगायचं उत्तर. ठीक आहे, चला काय करायचं, कसं करायचं, उत्तर काढायचं. ठीक आहे, मला काहीच सांगायचं नाही, मला उत्तर पाहिजे, बाकी काहीच नको आहे. ठीक आहे, चला. चला झाले, येत आहेत आन्सर, येत आहेत. वेलकम, सगळ्यांचं वेलकम. ज्याने आन्सर दिले त्यांचं वेलकम. चला, एकदम छान पद्धतीचे उत्तर येत आहेत. ओके ओके ओके. स्वरा दिला, शुभ्रा दिली आणि सानवी दिली. ओके, छान, एकदम छान. दोघं तिघच उत्तर देत आहेत. आदर्शनं दिलेलं आहे, रियानं दिलेलं आहे. ओके, छान, सगळ्यांचं वेलकम. वाह वाह वाह. शिवम पण दिला. वाह, छान, एकदम छान. हा शिवम, ओके ठीक आहे. शिवम खूप हुशार आहे तसं. चला, ठीक आहे, डोकं लावतोय, जिथं डोकं लावायचं तिथे डोकं लावतोय. ओके ठीक आहे, बिनकामाचं काही लावत नाहीये. चला, एकदम छान. आता काय करायचं मला आरोही सांगणार. आरोही सांग मला, आता काय करावं लागेल आपल्याला? ब्लर दिसतंय? ओके, दिसतंय आता? आता दिसतंय का आरोही? आरोही रे, आरोही 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 आरोही. ओके आरोही. सर मी पहिले 6 मल्टिप्लाय बाय 60 केलं. आन्सर बरं, माझं आलं 360. 6 तासाला मिनिटात कन्वर्ट करण्यासाठी 6 गुणिले 60 बरोबर मिनिटामध्ये, बरोबर? हो. ठीक आहे, चल किती झालं मग? 6 7 36 म्हणजे 360, बरोबर? हो. 360 मिनिट झाले, बरोबर? चला, आता काय करशील मग पुढं? 0.3 तास इज इक्वल किती रे? 18 केलं तर माझा आन्सर. हो. आवाज येत नाही रे बाळा तुझा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तुला? नाही सर. मग आवाज येत नाही. आता सांग, आता काय करू मग? सर 0.3 तास इज इक्वल टू 18 मिनिट. 360 प्लस 18 इज इक्वल टू माझा आन्सर आला 378. 378 काय बघ मिनिट. ठीक आहे, हो. तिथं तिथं तास पण देतील, ऑप्शनला तास पण देतील. मग तेव्हा काय होईल? मिनिट बघायचं, युनिट बघायचं. युनिट इम्पॉर्टंट आहे, युनिट कडे लक्ष द्यायचं. तिथं तास देतील, तिथं सेकंद देतील, 378 तास देतील, 378 सेकंद देतील, 378 तुम्हाला मिनिट दिलेले असेल. मग काहीतरी दुसरं वेगळं ऑप्शन दिलेलं असेल, तर आपल्याला सिलेक्ट करता वेळेस मिनिटच सिलेक्ट करावं लागेल. विचारलंय काय, कन्वर्ट कशात करायला सांगितलं, रूपांतर कशात करायला लावलंय मिनिटामध्ये, तर मिनिट ऑप्शन सिलेक्ट करून आपलं उत्तर द्यायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आहे आता. एकदम छान, म्यूट कर बा. एकदम छान. हा, चला, असं उत्तर मला दररोज पाहिजे आणि दररोज असा तुमच्यामध्ये उत्साह पण पाहिजे उत्तर देण्यासाठी. ठीक आहे, एकदम छान पद्धतीने. येत नसेल कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आणि पुढे जाऊया. ठीक आहे, चला, कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाहीये. चला पुढचा क्वेश्चन. 1/2 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 304 येईल? चला उत्तर सांगायचं आहे. चला, थोडस मी ऑप्शन देत नाही याला, ऑप्शन द्यायला पाहिजे पण देत नाहीये. थोडस डोकं लावा तुम्ही पण. तुम्ही डोकं लावलं म्हणजे तुम्हाला ऑप्शन ना उत्तर काढता येते. तुम्ही डोकं लावलं म्हणजे तुमच्या माइंडला थोडस स्ट्रेस, ठीक आहे, अजून तुमचं माइंड थोडं अजून चांगलं काम करेल. तर असं उत्तर द्यायचं आहे बघा. उत्तर 304 येईल म्हणतात ते बघा. 304 येईल तर उत्तर काढा. तर ऑप्शन देऊ का? देतो, चला.
चला उत्तर काढायचे 3/4 आलं पाहिजे. 1/2 मध्ये किती मिळवायचे म्हणजे उत्तर तुमचे 3/4 येईल, 4 येईल, 3/4 येईल. तर मला उत्तर कोण सांगेल? चला उत्तर कोण सांगेल? चला चला उत्तर सांगायचं आहे. कोण सांगेल रे? चला मी ऑप्शन देतोय, ऑप्शन घ्या. कशाला त्रास नकोय तुम्हाला पण. चला 2/4 नंतर 9/4 नंतर असेल तुम्हाला ऑप्शन 4/3 नंतर चौथा असेल 1/4. चला माझा ऑप्शन होता स्टार्टिंगलाच मी कुठेतरी नेऊन ठेवला. चला बघूया उत्तर काढायचं. सगळ्यांनी आरामात उत्तर काढायचं, काही हरकत नाही. घ्या, वेळ लागेल याला कॅल्क्युलेशन करायला आणि मला प्रत्येकाने एक्सप्लेन करून, कोणी सांगायचं एक्सप्लेन करून सांगायचं. चला पोरा म्हणते मी चला आदर्श म्हणते मी ओके एकदम छान. साई नो म्हणते. ठीक आहे, आता मला सांगणार आहे सोरा. सोरा अनवी सांगशील का? अनवी शांत शांत का रे? अनवी हो सर. शांत शांत का बरं? उत्तर देत नाहीये तू आजकाल, काय झालं तुला? सर पाठवलेले 1/4. ओके पाठवलं का? ठीक आहे ठीक आहे, आपण स्वराला सांगालो. हा तुला जमते, ठीक आहे स्वराला सांगालो. स्वरा बघ असले एकदम मस्त छान, बघ आता कसं एक्सप्लेन करेल. स्वरा आहे का रे? शौर्या सांगशील का? स्वरा कुठे? स्वरा सर मी पहिले क्वेश्चन वाचते. 1/2 मध्ये किती मिळव सर ते काय लिहिलंय? अरे मला थांब एक मिनिट. मिळवलेत, मिळवलेत, थांब, मिळवलेत, मिळवलेत. ठीक आहे, मिळवलेत म्हणजे उत्तर 3/4 येईल. तर सर मग उत्तर 1/4 येत आहे. मी 1/2 आणि 1/4 ला त्रिका गुणाकार केला. 1/2 प्लस 1/4 केली तर तुझं तिरका गुणाकार केला, किंवा याचा तू बेस सेम केली समज. ह्याला 2 ने खाली गुण किंवा वरी गुण, म्हणजे तुझं पण काय होईल 1/4 2/4 प्लस 1/4 होईल. बरोबर, म्हणजे इथं छेद सारखा झाला म्हणून 4 जशा तसं घेतली आणि ह्यांचं काय केलं, या दोघांची बेरीज म्हणजे 2 आणि 3. बरोबर असं केली का? सर मी तिरका दुसऱ्या गुणाकार केलीस, ठीक पद्धतीने आहे. हो हो तिरका गुणाकार केलीस, आपण त्या पद्धतीने करू, काय हरकत नाही. 2 पद्धतीने करता येते, काय हरकत नाही. चला तू काय केलीस, 1/2 मध्ये 1/4 टाकली. बरोबर, म्हणजे तुझं उत्तर आलं 3/4. बरोबर, मग काय केली, त्रिका गुणाकार म्हणजे 4 गुणिले 4 1 म्हणता 2 गुणिले 1. बरोबर ना, भागिले हो सर 2 गुणिले 4. 2 गुणिले 4. बोल आता. मग सर 4 1 जा 4, 2 1 जा 2, 4 1 जा 4 ऍट 2 भागिले 2 मल्टिप्लाइड बाय 4 8. मग 4 आणि 2 चं ऍडिशन करायचं, 6/8 येईल. मग 2 3 जा 6, 2 4 जा 8. बरोबर, सर तुमचा आवाज बरोबर हो येते सर. का? ओके, म्हणजे बेसिक 6 आणि बेचोक 8 म्हणजे 3/4 हे काय झालं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन कुठला असेल, हा चौथा ऑप्शन आहे. ठीक आहे, आता तुम्ही हे टाकून बघितलं का? 2/7 9/4 4/3 सगळं टाकून बघितलं का? हो ओके सर. छान, एकदम एकदम छान. सगळ्यांनी असंच केलं का रे? सगळ्यांनी असं केलं का? चला समजलं नसेल नोट टाका. आता मग मी सांगतो, ठीक आहे. मग आता ह्याला दुसऱ्या पद्धतीने करू शकता, असं काहीच नाहीये की सोरा अशी केली असंही करा, असंही होईल ना. बघा 1/2 प्लस 1/4 आहे, ठीक आहे. आपण छेद सारखा पण करून घ्या. इथे 4 आहे ना, इथे 4 करा. मग इथे 4 करायचं असेल तर मला 2 ने गुणावं लागेल. मग इथं 2 ने गुणलं म्हणजे वरी पण 2 ने गुणावं लागेल, म्हणजे 2 2 कटेल.
हे 2 कटले म्हणजे 1/2 राहील ना. बरोबर. काय फरक पडला का आपल्या या 1/2 ला काय फरक पडला का नाही पडला. जसं तसं राहील. मग या दोघाचा गुणाकार 2/4 होईल. या दोघाचा गुणाकार प्लस 1/4 इक्वल टू, आता आपला छेद सारखा झालेला आहे म्हणून 4 जशाचं तसं. नंतर या दोघाची बेरीज म्हणजे हा 3/4 हे माझं उत्तर आलेलं आहे. बरोबर. असंही करा, तिरका गुणाकार करा, उत्तर तुमचं तेच असेल. ठीक आहे. चला, कळलं कुणाला नाही मला सांगायचं आहे. चला चला, सगळ्यांना कळलं. सगळे ऑप्शन देऊन उत्तर काढायचं आहे.